नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता आलाय. मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही. का हप्ता आला नाही हे प्रत्येक लाभार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला होता. त्या व्हिडिओला जवळपास 1 तासामध्ये 300 कमेंट आलेले आहेत. सर्व कमेंट जवळपास सारखेच आहेत. फेब्रुवारी पर्यंत हप्ता आलाय, फेब्रुवारी नंतर मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये. मग हा हप्ता येऊ शकतो का, या संदर्भातील सुद्धा माहिती समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया फेब्रुवारी पर्यंत हप्ता का आलाय. ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सुद्धा स्क्रूटनी मार्च महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केलेल्या होत्या त्या सर्व भगिनींची स्क्रूटनी झाली, म्हणजे कायदेशीर फेर तपासणी झाली, पडताळणी झाली. त्या पडताळणीमध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. यामध्ये पडताळणी का झाली? ई-केवायसी करत असताना तुमच्या कुटुंबातील 2 व्यक्तींचे आधार कार्ड घेण्यात आले. यामध्ये एकतर लाडकी बहीणचा आणि दुसरा आहे त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा. म्हणजे जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांचा स्वतःचा आधार नंबर आणि त्यानंतर त्यांच्या पतीचा किंवा त्यांच्या वडिलांचा आधार नंबर. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात असू द्या, वडिलांचा आधार नंबर टाकून तर तिथं ई-केवायसी झाली असेल तर वडिलांचा किंवा पतींचा जर उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे एप्रिलचा आणि मार्च महिन्याचा बंद झालाय. त्यांचा रेकॉर्ड ऑनलाईन असेल तर लाडकी बहीण योजनेचा ध्यानात ठेवा. तुमच्या पतीचा 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त असेल किंवा तुमच्या वडिलांचा उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा भगिनींचे हप्ते बंद झालेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाले आहेत ई-केवायसी मुळे, अशा भगिनींना परत ई-केवायसी करण्यासाठी एक संधी दिली जाणार आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे. जून किंवा जुलैमध्ये परत ई-केवायसी सुरू होईल. सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल. ज्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले आहेत यांना सुद्धा आणि ज्यांनी ई-केवायसी आतापर्यंत केले नाही आहेत त्यांना सुद्धा, म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना परत ई-केवायसी करावी लागणार आहे. जर लाडकी बहीण योजनेमध्ये कायमस्वरूपी जर तुम्हाला हप्ते पाहिजे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कोणते मुख्य 7 कारणे आहेत लाडकी बहीण योजनेपासून वंचित होण्यासाठी. हे 7 कारणाचा व्हिडिओ आपण आज किंवा उद्यामध्ये बनवणार आहे. तो व्हिडिओ पहा, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होईल आणि तुम्ही अपात्र का झालाय ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. यानंतर आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला हा हप्ता आलेला नसेल एप्रिल महिन्याचा किंवा मार्च महिन्याचा तर काळजी करू नका. जर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये 20 किंवा 25 मे पर्यंत हे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये येतील. काळजी करण्याची गरज नाही. आज काही लाखो बहिणींच्या खात्यामध्ये एकदाच 2 हप्ते 3,000 रुपये जमा झालेले आहेत. जर तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले नसतील, तुम्ही जर पात्र असाल तर काळजी करू नका. कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतील. यानंतरचा व्हिडिओ मात्र नक्की पहा, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होईल. धन्यवाद.